उद्या होणारा इतिहासाच्या पेपरचा तुमचा सगळ्यात कठीण वाटणारा प्रश्न तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा। टोटल 6 मार्कचा क्वेश्चन असतो, एक क्वेश्चन 3 मार्काचा असतो। टोटल 4 प्रश्न दिलेले असतात आणि 4 पैकी फक्त तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात। व्हेरी इम्पॉर्टंट मी क्वेश्चन देणार आहोत, याच्या बाहेर कोणतेच क्वेश्चन जाणार नाही। मिनिमम 3 तरी तुम्हाला दिसतील। तर बघा कोणते कोणते क्वेश्चन आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे कार्ल मार्क्स आणि नियतकालिक, या दोन पैकी मार्क्सवादीवर पण खूप जास्त क्वेश्चन आहे, म्हणजे कार्ल मार्क्स हा तुम्हाला दिसणारच आहे तिथं। त्यानंतर बखर किंवा विका राजवाडे किंवा पोवाडा, बखरवर येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे, विका राजवाडे पण चांगल्या प्रकारे करायचं आहे। इतिहासाच्या साधनांचे जतन व उपाय, ओके। आणि दूरदर्शन तुम्हाला यावर्षी कोणत्या ना कोणत्या प्रश्नामध्ये एक ना एक दिसणारच आहे, त्याच्यामुळे दूरदर्शनला तुम्हाला करायचंच आहे। दूरदर्शन म्हणजे होते टीव्ही। त्याच्यानंतर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा, कीर्तनाचे प्रकार कोणते कोणते आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। लोकचित्रकला शैली हा सुद्धा एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। वृत्तपत्रे सुरू होण्याआधी भारतामध्ये कोणत्या प्रकारचे प्रसार माध्यमे होते, तो प्रश्न तुम्हाला करायचा आहे। खेळांचे महत्व, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे खेळ असतात, एक मैदानी खेळ आणि एक बैठे खेळ। त्यालाच आपण मैदानीला आउटडोर गेम्स म्हणतो आणि बैठे खेळ म्हणजे इनडोर गेम असते। त्यानंतर पर्यटनावर एक क्वेश्चन येण्याचे भरपूर जास्ती चान्सेस आहे। ग्रंथालय व्यवस्थापन एक व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे। अभिलेखागार, लिखित साधनांचा किंवा भौतिक साधनांचा अभ्यास करणे इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर उपयोजित कला क्षेत्रे, स्त्रीवाद आणि रांके इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा चांगला। आधुनिक इतिहासाची लेखन पद्धती, बस हा शेवटचा प्रश्न आहे। एवढे प्रश्न तुम्हाला करायचे आहे। याच्यामधून कन्फर्म तुम्हाला 3 प्रश्न जे आहे ते दिसणार आहे, 3 पैकी फक्त तुम्हाला 2 सोडवायचे आहे। टोटल तर 4 राहतात, एक वेगळा येऊ शकते, मी 3 ची गॅरंटी घेतो। आणि जर चांगला पेपर आला तर 4 पैकी 4ही जे याच्यातलेच क्वेश्चन राहणार आहे। तर चांगल्या प्रकारे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि हे क्वेश्चन नक्की प्रिपेअर करा, तुमचा पेपर इतिहासाचा एकदम जबरदस्त जाणार आहे, ओके। याच्यानंतर कोणता क्वेश्चन पाहिजे तो कमेंट मध्ये सांगा। हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका आणि चॅनलला फॉलो करून ठेवा, बिकॉज भूगोल आणि नंतर 11वी 12वी साठी तुम्हाला हा खूप जास्त मदत करणार आहे चॅनल। तोपर्यंत थँक्यू सो मच।